आज आपण श्रावण विशेष रवा नारळाचे एकदम मऊसूद दाणेदार आणि एकदम तोंडामध्ये टाकलं की पटकनी विरघळणारा असा लाडू बनवणार आहे. लाडू बनवताना आपण स्टेप सुद्धा बघणार आहे. श्रावण महिना चालू झाला की गणपती येतात, गौरा येतात, नारळी पौर्णिमा येते, त्यानंतर नागपंचमी येते. हे सगळे सण श्रावण महिना घेऊन येतो आणि अशा श्रावण महिन्यामध्ये नारळापासून खूप सारे पदार्थ बनवले जातात. आज आपण असाच एक पदार्थ बनवतोय, तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू. इथे सगळं साहित्य मी एका वाटीनेच मोजून घेतलेले, म्हणजे प्रमाण आपल्याला अजिबात चुकणार नाही. कधी कधी काय होतं, वजनी प्रमाण सगळ्यांनाच अंदाज अचूक काढता येतं किंवा अचूक बनवता येतं असं नसतं, पण वाटीने एखादं प्रमाण घेतलं ना की सगळ्यांना ते जमतं. 1 वाटी रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे. ओला नारळाचं खोबरं मी इथे घेतलेलं आहे. पाठीमागचा काळा भाग काढून घ्यायचा, सुरीने असे बारीक पातळ काप करून घ्यायचे आणि तूप लागणार आहे, विलायची पावडर लागणार आहे. साहित्य ना खरं कमी लागतं, बनवण्याची पद्धत मात्र अचूक पाहिजे. आता कधी कधी काय होतं, ओला नारळ घातला की आपले जे लाडू असतात ना, अगदी ते 3-4 दिवसामध्येच त्यांना लगेच असा काळपट डाग पडतो, भुरा लागायला सुरुवात होते. तसं होऊ नये म्हणून पहिली स्टेप, खोबऱ्याचे असे काप करून घेतले की पहिले ते असेच गरम करून घ्यायचे, कढईमध्ये सुक्के करून घ्यायचे, ड्राय करून घ्यायचे. त्याच्यातला ओलसरपणा जो असतो ना तो उडून जातो. नंतर आपल्याला 1 वाटी रवा घेतलेला आहे. मी बारीक जो रवा असतो ना तो इथे घेतलेला आहे. चाळणीने चाळून घ्यायचा आणि तूप आपल्याला घालून हा भाजून घ्यायचा. आता दुसरी स्टेप नंबर 2, रवा भाजताना कोणतीच घाई करायची नाही. गॅस एकदम मिडियम गॅसवरती रवा भाजायचा. थोडासा वेळ लागला तरी चालेल, पण रवा बारीक गॅसवरती भाजायचा. त्यामुळे काय होतं, रवा अजिबात कडक होत नाही, एकदम खुसखुशीत आणि मऊसूद असा निध्यावरती भाजला जातो. रवा भाजीपर्यंत आपण खोबरं मिक्सरला पिसून घेतलेलं आहे. आता तुम्ही इथे खवून घेतलं तरी चालेल आणि खवायला वेळ नसेल तर मिक्सरला असं तुम्ही पिसून घ्या, पाणी वगैरे काही घालू नका. आता तुम्हाला इथे दाखवते, ज्या वाटीने साखर घेतली, ज्या वाटीने आपण रवा घेतलेला आहे, त्याच वाटीने आपण इथे खोबऱ्याचा कीससुद्धा घेतलेला आहे. परफेक्ट असा 1 वाटी खोबऱ्याचा कीस भरलेला आहे. आता इथे तुम्ही म्हणता की रवा आणि खोबऱ्याचा कीस जास्त होतोय आणि साखर कमी होते. तुम्हाला लई गोड पाहिजे नसेल ना तर साखर फक्त अर्धी वाटी वाढू शकता, जास्त वाढू नका. किंवा तेवढी 1 वाटी फुल भरून घेतली आणि थोडासा रवा कमी घेतला ना तरी एकदम परफेक्ट प्रमाण होतं. किंवा सगळं ते सारखं घेतलं तरी काही हरकत नाही. आता रवा आपण बारीक गॅसवरती चांगला असा हलकासा लालसर कलर येईपर्यंत भाजून घेतलेला आहे. भाजल्याच्या नंतर ड्रायफ्रूट आपण त्यामध्ये घालून घेतलेले आहे. काजू घेतलेले आहे, बदाम घेतलेले आहे आणि चारोळे घेतलेले. बारीक बारीक पीस करायचे त्याचे आणि ते त्यामध्ये घालायचं. नंतर जे पिसून घेतलेलं खोबरे, आपण जो मिक्सरला आपण खोबरं बारीक करून घेतलं ते सुद्धा घालायचं आणि ते सुद्धा भाजायचं. थोडासा वेळ जास्त लागेल, 5-6 मिनटं जास्त लागेल, पण खोबरं सुद्धा चांगलं भाजलं गेले पाहिजे. त्याच्यातला पूर्ण पाण्याचा जो अंश आहे तो असा उडाला पाहिजे आणि खोबरं घातल्याच्या नंतर सुद्धा रवा असा मोकळा सुटीत झाला पाहिजे. असं आपल्याला इथे हे भाजून घ्यायचं. आता रवा आपला भाजून झालेला आहे, साईडला ठेवून देऊ. पाक बनवून घेऊ. आपण पाक बनवून हा लाडू बनवतोय. बरोबर साखर घालून घेतलेले, 1 वाटी साखर घातलेली, अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. साखर विरघळेपर्यंत आपल्याला पाक हलवत राहायचा. साखर एकदा विरघळली की पाकाला उकळी येते. आता एकदा दणदणून अशी पाकाला उकळी आली ना की आपल्याला पाक किती वेळ लागतो, साधारणतः 2.5 ते 3 मिनटं. मोठ्या गॅसवरती 2.5 ते 3 मिनटं, जास्तीत जास्त 3.5 मिनटं एक तारी पाक बनवायला लागतो. एवढा वेळ लागतो, हे लक्षात घ्यायचं तुम्ही. त्यानंतर विलायची पावडर यामध्ये घाला, जायफळ पावडर तुम्ही पाकामध्ये घाला आणि एक तारी पाक आपला इथे बनवून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला रवा पाकामध्ये घालून घ्यायचा आहे. गॅस बंद करायचा आणि मग रवा पाकामध्ये घालायचा. तसं घालू नका, पाक पुढे जाऊ शकतो आणि पाकाचे खडे होऊ शकतात किंवा रव्याचे खडे होऊ शकतात आणि मग नंतर मोडायला खूप अवघड जाऊ शकतं. आता पाकामध्ये आपण रवा पूर्ण असा हलवून घेतला की झाकण ठेवायचं आणि साधारणतः 1 तासभर तरी लागतं. रवा व्यवस्थित
व्यवस्थित पाकामध्ये मुरण्यासाठी 1 तासभर तर लागतो. आधीमध्ये हलवत जा म्हणजे त्याच्या गुठळ्या होणार नाही. आता माझं सगळं बाकीचं काम उरकेपर्यंत साधारणतः मला 2 तास लागले. 2 तासानंतर मी पाहिलं. आधीमध्ये मी चेक करत होते, हलवत होते, त्यामुळे इथे रव्याच्या अजिबात गुठळ्या झालेल्या नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे छान असा मऊसूत असा आपला हा रवा झालेला आहे. आता लाडू बनवून घ्यायचे. आता लाडू बनवताना जास्त जोर दाबून तो लाडू असा बांधायचा नाही किंवा असा गोल गरगरीत बनवताना जास्त जोर लावायचा नाही, आवळायचा नाही, नाहीतर लाडू ना असा आवळला जातो. हलक्या हाताने त्याला गोल असा आकार द्यायचा. बघू शकता किती परफेक्ट असा बनल्या गेलेला आहे. तुम्ही सारण बघू शकता रव्याचं, एकदम मऊसूत असं सारण झालेलं आहे आणि परफेक्ट असा आपला ओला नारळ घालून रवा लाडू बनवून तयार झालेला आहे. ते बघू शकताय, दिसताक्षणी एकदम मऊसूत दिसते. तुपाचं प्रमाणसुद्धा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करू शकता. तर बघू शकता किती छान असा दाणेदार मऊसूत तोंडामध्ये टाकला की पटकन हा विरघळणार असतं. रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशीच आपण श्रावणविषयी दुसरी रेसिपी घेऊन भेटणार आहे. तोपर्यंत मस्त खात राहा, मजेत राहा, स्वतःची काळजी घेत